सर्वांना माझा नमस्कार. खरं तर आम्ही समाजकार्य करत असताना सामाजिक कार्यात जसे आम्ही आमची माणसं जोडली गेलेली माणसांपर्यंत आम्ही जोडलो होतो. आमचा परिवार जसा आम्ही मोठा केला होता, त्याच्याच अनुषंगानं पुढे एक पाऊल टाकत आम्ही राजकारणात राजकीय सक्रिय झालो आणि ते करत असताना आमचं सामाजिक कार्याला प्रभावित होऊन लोकांनी आम्हाला फार जवळ केलं होतं आणि ते कुठेतरी त्यांच्या मनात त्यांना बिंबवलेलं होतं आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला होता. आज 11,000-11,500 लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला होता, त्या विश्वासाच्या जोरावरच मी एकही दिवस पुन्हा न थांबता माझं सामाजिक कार्य पुढे अजून चालू ठेवलेलं आहे. येणारा काळच माझ्या सामाजिक कार्याला आज मला वाटतंय आतापर्यंत त्यांनी न्याय दिलेला आहे, तसंच तो येणारा काळ माझे लोक मला न्याय मिळवून देतीलच. तुमच्या कार्यकर्त्यांच्या अनेक गाड्या फोडल्या, कार्यकर्ते हल्ले झाले, प्रचाराच्या झाली. एक महिला म्हणून तुम्ही या निवडणुकीत माघार घ्यावी असं काही तुमच्या विचारात आलं, तुम्ही त्याला समोर कशी द्यावी? खरं तर हे पाऊल उचलतानाच बऱ्याच ठिकाणी मला असं सांगण्यात आलं होतं की ताई, हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला त्याच्यावरती खूप टीका केल्या जाणार, तुम्हाला खूप खालच्या पातळीवर त्रास दिला गेला जाईल आणि तुम्ही याच्याकडे कसं फेस करते. तर त्याच वेळी माझं असं उत्तर होतं की मला त्रास होण्यापेक्षा माझ्या लोकांना मला शिक्षित करायचं, प्रवृत्त करायचं आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीपासून जे त्या लोकांनी त्यांना ह्या सर्व गोष्टीपासून जे वंचित ठेवलेलं होते त्यांना मला ज्ञानी करायचं होतं. ही प्रोसेसमध्ये येत असताना मला जो त्रास झाला, जसं तुम्ही म्हणता गाड्या फोडल्या गेल्या किंवा हे केलं गेलं, हे ती दंडीलशाही हुकुमशाही करणारी जी वृत्ती होती हीच मोडून काढायची होती. त्यामुळे मी जर शांत बसले असते तर ते मला म्हणजे ते कुठेतरी अजून त्याला खूप जास्त बळ मिळालं असतं, ते मला मिळवू द्यायचं नव्हतं. त्याच्यासाठी मी वेळोवेळी प्रशासनाकडे मदत मागितली होती. वेळोवेळी प्रशासनाला मी सांगत होते की मला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय आणि कुठेतरी प्रशासनानं जर त्यावेळेस मला मदत केली असती तर मला वाटतं चित्र हे आता बघायला असं मिळालं नसतं. त्याच्यामुळे तुमचे कुटुंबीय किंवा तुमची माहेरची आई त्यांच्यावर भीती निर्माण होऊन तुम्ही थांबावं असं काही तुम्हाला म्हणत होते? खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे आमचा कोणताही वारसा नाहीये, राजकीय वारसा नसतानाही आम्ही जर इतकं पाऊल मोठं उचललं आहे तर ते कुठेतरी समाजाच्या प्रती, समाजाच्या बाबतीमध्ये असलेले आमचे कुठेतरी एक विचार आहेत जे समाजाला आम्हाला ज्ञानी आणि शिक्षित करायचे आहेत. त्या दृष्टीने आम्ही हे पाऊल जर उचललेलं होतं तर ते कुठेतरी फॅमिली माझी उलट याच्या पाठीमागे मला सपोर्टिव्ह होती. माझ्या फॅमिलीने मला खूप चांगला सपोर्ट केला होता. माझे सासू सासरे असतील, माझे आई वडील असतील, मी वेळोवेळी सांगत आलेले हे एका दिवसाची गोष्ट नव्हती. जो इतका भयानक त्रास वैयक्तिक आपल्याला जर होत असेल तर तो समाजात किती होत असेल आणि हे चेंज करायचं होतं, म्हणूनच हे आम्ही पाऊल उचललेलं होतं. एका विशिष्ट कालावधीनंतर ते झाले होते भयभीत, पण जर तिथे जाऊन थांबलो असतो तर कुठेतरी मला वाटतं माझ्या जनतेनं माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्याला कुठेतरी तडा गेला असता आणि मला तो जाऊ द्यायचा नव्हता. माझ्या आई वडिलांना मी त्याच्यानंतर एका काळानंतर माझे आई वडीलच इतके स्ट्रॉंग झाले की तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीमागे खूप स्ट्रॉंगली उभा आहोत आणि तू जे पाऊल उचलले ते एकदम परफेक्ट उचललेलं आहे आणि याला आमचा तुला पाठिंबा आहे, असं या दृष्टीने त्यांनीच मला स्ट्रॉंग केलेलं आहे. समोर एका आमदारांची, प्राथमिक आमदारांची ताकद होती लढाईची आणि एक सर्वसामान्य कुटुंबातून बाळाची मुलगी आमदाराच्या विरोधात लढत होती. त्यावेळी तुमची रणनीती काय आपली स्पेशल? सगळ्यात पहिला समोर कोण आहे ह्या जर विचाराने मी उतरले असते तर मी माझं ध्येय गाठू शकले नसते. समोर कोण आहे याच्यापेक्षा मला काय करायचंय, माझं ध्येय काय आहे, माझ्या लोकांपर्यंत मला काय पोहोचवायचं आहे, हीच वृत्ती आणि हाच विचार घेऊन मी माझ्या समोर लोकांसमोर आले. त्यामुळे मी न भयभीत होता, समोर कोण आहे न बघता मी माझं काम करत राहिले आणि हेच काम माझं आजही, आताही, या शेवटच्या क्षणापर्यंत असंच काम चालू राहणार आहे. प्रशासनाच्या सहकार्यामुळे त्याला म्हणता येईल का त्यांना सहकार्य केल्यामुळे त्यांचा विजय झाला? सहकार्य मला न केल्यामुळे मी झाले, सहकार्य त्यांनी कुणाला केलंय याच्यापेक्षा जास्त मी असं म्हणेन की त्या वेळोवेळी मला जर त्यांनी व्यवस्थित सहकार्य केलं असतं तर नक्कीच ह्या ज्या इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्याचं चित्र नक्कीच बदललेलं असतं. मतदानाच्या आदल्या दिवशी जे आपले बूथ एजंट जे नेमलेले होते त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस एक स्ट्रॉंग वुमन म्हणून तुम्ही समोर आलता. त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या भावना काय झाल्या? तसं तर बघायला गेलं तर एक महिनाभर आधीपासूनच खूप त्रास द्यायला चालू झालेला होता. माझ्या कार्यकर्त्यांना फोन करून त्यांना धमक्या देणं, त्यांना शिवीगाळी करणं, पुन्हा माझ्या बूथ एजंट्सना जाऊन
म्हणजे मारहाण करणं, एका तर बूथ एजंटला इतकं भयानक परिस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती करून सोडवली होती की त्यांना अंगावर गाडी घातली होती आणि इतका मोठा ऍक्सिडेंट करून त्यांना सोडलं. म्हणजे बूथ एजंट पासून त्यांनी कोणाला सोडलं नव्हतं. बनपुरी गावामध्ये तर डोक्याला बंदुकी लावल्या गेल्या होत्या. म्हणजे त्यांनी प्रत्येक क्षेत्र अवलंबलं होतं. दडपशाही केली होती, दंडीलशाही केली होती, हुकुमशाही बजावली होती. हे सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपण विचारही केला नसेल त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी लोकांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला होता. पण माझी जी जनता होती, माझं जे जनसमुदाय होता, माझ्यावर जे प्रेम करणारी जी लोक होती, त्यांनी मला इतकं स्ट्रॉंग केलं होतं की त्यांनी असं सांगितलं, ताई तुम्ही फक्त समोर उभ्या राहा, आम्ही हे सगळं लढायला तयार आहोत तुमच्यासोबत. फक्त काय कुठेतरी प्रशासन कमी पडलं मी असं म्हणेन. आणि त्याच्यामुळे आजचा हा दिवस जर मी म्हणेन की जर लोकांवर जो अन्याय झालाय तो ह्या प्रशासनाच्या म्हणजे प्रशासनानं न दिलेल्या रिप्लायमुळेच आहे. भविष्य काळामध्ये निवडणुकीला पुन्हा सामोरं जाताना रणनीती जो प्रकार आहे की दंडेलशाही, दडपशाही किंवा मनगटशाही याचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. मग त्याला तुम्ही तयार आहात? खरं तर आपली वृत्ती ती नाहीये दंडीलशाही, दडपशाही, हुकुमशाही. याच्याही व्यतिरिक्त जाऊन मी माझ्या लोकांच्याच भावना जशा प्रकारे मला जसा वेळ मे बी असंही असेल, वेळ कमी मिळाला असेल त्यांना मला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, त्यामुळेच त्यांना असं वाटलं नसेल की बाबा ताई आमच्यापर्यंत पोहोचू शकतायत का. त्यामुळे मे बी असं पण असेल. पण येणारा काळ असा असेल की लोकांपर्यंत मी वेळोवेळी पोहोचतेय, त्यांना दिसतंय, त्यांना जाणवतंय खरंच आपल्याला ताई इथे आपल्याला स्ट्रॉंग करतायत. आणि येणारा काळच मला वाटतं माझ्या लोकांना ह्या सगळ्या वृत्तीतनं बाहेर काढेल आणि नक्कीच विजय हा फार वेगळा असेल. निवडीत लढला आणि त्या पराभवानंतर आटपाडी तालुका पूर्ण सक्रिय झाला. आटपाडी आणि इचलकरंजी या दोन तालुक्याचा संपर्क आणि सक्रिय त्याचं कारण काय? खरं तर हे एका गटापुरती निवडणूक होती. पण माझ्यावर प्रेम करणारा, माझ्या कामावर प्रेम करणारा, माझ्या सामाजिक संस्थेवर विशिष्ट करून लोकांनी लक्ष देणारी लोक जे होती, त्यांनी माझं कार्य हे गेली कित्येक वर्ष पाहिलेलं होतं. आणि खरं तर सामाजिक कार्य करत असताना आम्ही त्याचा कोणताही मोठा प्रोपगंडा केलेला नव्हता की आम्ही एवढंसं काम करायचं आणि इतकं मोठं त्याचं मार्केटिंग करणं हे आमच्या कामाच्या संस्थेचा भाग नव्हता. पण जी लोक भरीव कामाकडे अट्रॅक्टिव्ह असतात, जे एज्युकेटेड लोक आहेत, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्यांनी प्रत्येक क्षेत्रातनं येऊन आम्हाला सहकार्य केलेलं होतं. मग त्यांनी असा निवड नव्हता केला की हा फक्त निंबोडे गटच आहे आणि यालाच का आम्ही सहकार्य करा, की म्हणजे याच्यावरच का लक्ष द्या. याच्यामध्ये कनेक्ट असणारी लोक होती माझी सगळी, जी माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक तालुक्यातनं, प्रत्येक गटातनं माझ्यावर लक्ष देऊन होते की ताईंनी काम केलेलं आहे आणि ताईंनी ह्या क्षेत्रात निवडून येणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता असणारा जो लोकांचा माझ्यावर विश्वास आहे तो अजून जिल्ह्यापर्यंत वाढत गेलेला आहे. ग्रामीण भागातल्या महिला राजकारणात येऊ पाहतात, त्यांना तुम्ही काय सांगू शकता? नक्कीच मी त्यांना सहकार्य करेन आणि नक्कीच मी त्यांना प्रोत्साहन काय करेन. सांगाल त्यांना तुम्ही संदेश? ज्या नवीन महिला आहेत राजकारणात त्यांना काय सांगा संदेश द्या? तेच त्यांना मी नक्कीच असं सांगेन की येणारा काळ हा मला वाटतंय शासनानं आपल्याला 50% आरक्षण दिलेलं आहे आणि त्याचा आपण उपभोग घेतला पाहिजे. चांगल्या विचारांच्या लोकांनी, चांगल्या वृत्तीच्या लोकांनी राजकारणात येणं गरजेचं आहे. एज्युकेशन आहे तर तुम्ही त्याचा चांगला वापर करायला हवा, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी. आणि महिलांना तर मी विशेष करून असं सांगेन की आपल्यामध्ये एक देवाने दिलेली एक शक्ती आहे, सहनशक्ती, तिचा चांगला वापर करून आपण या राजकारणात सक्रिय व्हायला हवे. तुमची आता पुढच्या वाटचालीत पसंती निंबोडीला राहील, आटपाडी तालुका राहील का जत राहील? एक स्पेसिफिक मत आहे. एक स्पेसिफिक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की मी माझं कार्य हे शेवटपर्यंत चालूच ठेवणार आहे. माझ्या कार्याने प्रभावित होऊन येणारा काळच मला ठरवेल, काळच मला सांगेल किंवा इतर सर्वांना सांगेल की एकच आहे. जत, निंबोडे, आटपाडी का जत? माझ्यासाठी पूर्ण जिल्हाच. तर तुमची सर्वात मोठी ताकद कोणती? कार्यकर्ता का तुमची जिद्द? कार्यकर्त्यांबरोबर माझी जिद्द. कार्यकर्ता का जिद्द? एकच. कार्यकर्त्यांची असलेली माझ्या बरोबरची जिद्द. आणि विरोधकांना काय सांगाल एका वाक्यात तुम्ही? विरोधकांना सांगेन, विरोध हा फक्त विचारांचा ठेवा. विरोध हा वैयक्तिक नसावा. मी कोणताही वैयक्तिक वाद किंवा विरोध केलेला नाहीये. मी माझा विचार व्यक्त केलेले आहेत, मी माझी मतं मांडलेली आहेत आणि त्याच्या जोरावर मी राजकारणात सक्रिय झालेले आहे. विचारांच्या दृष्टीनं जर तुम्हाला कोणती मतभेद असतील तर नक्कीच त्याच्यासाठी आपण एकमेकांमध्ये वाद करून समाजाचा विकास कसा होईल या दृष्टीने एकत्र काम करायचं.